ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळलेले आहेत, काही माझा मित्रपरिवार आहे आणि त्यांनी सगळ्यांनी विनंती केली आणि शेवटी मला तर ते आत्ता सकाळी माहीत पडलं की अशा पद्धतीचा मोर्चा होतोय। त्याच्यामुळे तो मोर्चा 11:30ला जवळपास सुरुवात होईल। जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात तो मोर्चा होतोय। त्याच्यामुळे तो मोर्चा शांततेच्याच मार्गाने होईल, कारण कायदा आणि सुव्यवस्था कुठं बाधित व्हावी अशी आमच्या पक्षाचीच विचारधारा नसल्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गानेच मोर्चा करू। काय मागणीसाठी हा मोर्चा? मोर्चाची साधारण एकच मागणी आहे की काल ज्या प्रकारे भ्याड हल्ला काही गुंडांनी इथं केला, त्यामधले जे काही आरोपी ज्यांच्यावर FIR दाखल झाला आहे ते सर्व त्यांना अटक झाली पाहिजे। रात्री उशिरापर्यंत 2 आरोपी अटक झाले होते, पण ते अकोला GMCला भरती होते। आता ते भरत्यांनी स्वतः भरती करून घेतलं, हा पण माझ्यापुढे एक नेमकं कोडं आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यातला मुख्य आरोपी जो आहे पंकज साबळे, हा जरा जिम वगैरे करणारा किंवा तो फिटनेस सेंटरमध्ये जाणारा असल्यामुळे त्याचा आणि BP वाढण्याचा काही दुरान्वय संबंध येत नाही, पण तरीही त्याला पोलिसांनी GMCमध्ये का पाठवलं हे पण संशोधनाचा विषय आहे। म्हणजे अशी जर पॉलिसी असेल की त्याला तात्पुरती अटक करावी, थातुरमातुर कोर्टासमोर त्याला हजर करावं आणि मग त्याला बेलवर जामीन मंजूर व्हावा, अशा प्रकारचं जर काही अंतर्गत कट शिजत असेल तर तो मला माहीत नाही। आमच्या पक्षाची आणि माझी पण अशी मागणी आहे की सर्व आरोपी अटक व्हावे। एक आरोपी आता अकोटमधून अटक होतोय, म्हणजे पथक तिथं रवाना झालंय। बाकी मूळ आरोपी जो आहे, ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली तर मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे, तो अद्याप फरार कुठं झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही हे महत्त्वाचं आहे। मी रात्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल पण बोललो की अजूनही आरोपी अटक नाहीत, पण सध्या तुमच्यासोबत बोलण्यापर्यंत एकूण आरोपीतले 3 आरोपी अटक आहेत, त्यातले 2 भरती आहेत, एकाला पथक रवाना झालंय, पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे। तो अटक होईपर्यंत आमचा मोर्चा आणि जे काही निदर्शनं, धरणे, आंदोलन संविधानिक पद्धतीने असतील ते चालू राहणार। तीच मोर्चाची मागणी आहे। जरा संदीप देशपांडेंनी म्हटलं अमोल मिटकरी नीट राजकारणी आहे म्हणून, त्याच्यामुळेच आमच्या कार्यकर्त्याचा जीव गेला होता। नाही, असं आहे की एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे नाहीत। देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे ते एका महिला पोलीस ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली। शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला। याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली। मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याचा पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबघाईस येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही। शेवटी त्याला थोबाड चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार नाही, ते त्याचा थोबाड चालू द्या ना। आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाड चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे तर त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती। दुसरा काही राज्याच्या विषयावर प्रश्नच नाही का आता, हेच चालू द्या ना, बरं आहे ना। तुम्हाला मस्त 2 दिवस अकोल्यात दंद नाही ना।